माझ्यासोबत असं काहीतरी होईल मला वाटलंच नव्हतं. तर आज मी सहज माझं कपाट आवरत होते आणि कपाट आवरताना तर हा आहे माझ्या ज्वेलरीचा बॉक्स. ह्याच्यामध्ये मी माझी सगळी ज्वेलरी ठेवली आहे, लग्नापासूनची सगळी. आणि ह्याच्यातमध्ये हा होता माझा आर्टिफिशियल हार. तर त्याचं इथं पाठीमागचं जे लॉक आहे ते असं तुटून पडलेलं होतं. आणि जी काय माझी अशी ज्वेलरी होती तर ती मी सगळी ओपन करून बघितली. ती खूप छान आहे तशीच, पण त्याचं जे पाठीमागचं लॉक होतं तर ते सगळं निघून पडलेलं आहे. तर चला मी याच्यानंतर बसवूनच घेईल. पण जर तुम्हाला माझं ज्वेलरी कलेक्शन बघायचं असेल तर मी नेक्स्ट माझा मोठा व्हिडिओ घेऊन येईल. तर त्याच्यामध्ये मी माझं पूर्ण ज्वेलरी कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करेल. आणि ठीक आहे, चला मी बसवून घेईलच नंतर. आणि चला मग बाकीचं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. त्याच्यानंतर मी आले किचनमध्ये आणि मला बनवायचा होता नाश्ता. तर मी त्यांच्यासाठी शेपूची भाजी आणि वाटाणा बटाट्याची भाजी बनवली. पण त्यांना ती खायचीच नव्हती. मग त्यांनी मला सांगितलं की टमॅटोची चटणी बनवते का. तर मी त्यांच्यासाठी बनवायला घेतली लगेच, कारण की 2 भाज्या बनवल्या होत्या. पण तरी पण म्हणलं जाऊ द्या, त्यांना ती आवडते. तर मी त्यांच्यासाठी ती बनवायला घेतली. मस्त असा कांदा टमॅटो कट करून घेतला आणि लगेच टमॅटोची चटणी बनवायला घेतली. आणि एका साईडला पीठ मळून घेतलं, कारण की टमॅटोची चटणीबरोबर त्यांना चपाती आवडते. तर मी असं सगळं बनवून घेतलं आणि छान अशी टमॅटोची चटणी पण झाली होती. आणि पटकन चपाती पण बनवून घेतली. आज माझ्या चपात्याचा टम फुगत होत्या, खूप छान वाटलं मला. आणि मग त्याच्यानंतर मी त्यांना नाश्ता लगेच दिला. नाश्ता तो राहिलाच नव्हता, जेवणच झालं होतं. मग आम्ही गेलो बाहेर.